नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या रुईच्या झाडाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत। रुईचं पान आपण बघितलं, याचे मुळं असतील, याचे फुलं असतील, ते औषधी आहे। पण आपण याचं ओरली सेवन करू नये। ते ओरली जर आपण सेवन केलं, तोंडाने जर याचं सेवन केलं तर ते विषारी ठरू शकतात। हे अँटी फंगल, अँटी सेप्टिक, अँटी इन्फ्लामेटरी, अँटी बॅक्टेरियल रोल असलेलं आहे रुईचं। रुईपासून कॅलोट्रॉपिस नावाचं होमिओपॅथिक औषध बनवलं जातं आणि हेच होमिओपॅथिक औषध त्याचे काय औषधी गुणधर्म आहेत आणि याच्या पानाचे, फुलाचे आणि मुळांचे काय औषधी गुणधर्म आहेत याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन। चला तर आता जाणून घेऊयात ह्या रुईच्या जे काही पार्ट्स आहेत तर त्याचे काय काय औषधी गुणधर्म आहेत। याचे औषधी गुणधर्म म्हणून आपण वापर करत असताना हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामधनं जो पांढरा चीक निघतो तो पांढरा चीक विषारी असतो, त्याचं सेवन करू नये। चुकून जर आपल्या डोळ्यांमध्ये जर हे गेलं तर आपल्याला डोळ्यांना हानी होऊ शकते। त्याच्यामुळे याचा जो काही चीक आहे तो वापरायचा नाही। आपल्याला जर सांधे दुखत असतील तर सांधे दुखीसाठी आपल्याला ह्याचं पान घ्यायचं आहे आणि ते पान आपल्याला खोबरेल तेल लावून भिजवत ठेवून किंवा मग मोहरीचं तेल असेल किंवा तीळ तेल असेल याच्यामध्ये भिजवत ठेवून ते आपल्या तव्यावरती भाजून ते जर ज्या ठिकाणी आपल्याला सांधे वात होत आहे, सांधे दुखत आहे त्या ठिकाणी लावला तर आपल्याला उपयोगी होणार आहे। त्यानंतर आपल्याला मुक्का मार लागलाय, कुठेतरी आपण पडलोय, मुक्का मार लागलाय, तर त्यावेळेस आपण खोबऱ्याचं तेल, तीळ तेल याचं मिश्रण करून याच्यामध्ये हे पान भिजवून ते जर तव्यावर भाजून ते ज्या ठिकाणी मुक्का मार लावलाय त्या ठिकाणी रात्रभर व्यवस्थित कपड्याने बांधून ठेवलं तर आपली सूजन देखील कमी होते आणि मुक्का मार जे काही ठणक आहे ते देखील कमी होण्यास मदत होते। आपल्याला वारंवार खोकला येतोय, कफने आपली छाती जाम झाली, तर अशा वेळेस आपण याचं ओरली सेवन करायचं नाही। पण काय करायचं, याचे पानं भाजवून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये एक तीळ तेल टाकायचं आहे किंवा खोबरेल तेल आणि त्याचा लेप आपल्या छातीला द्यायचा आहे। त्याच्यामुळे सुद्धा आपला कफ कमी होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर एरंडाचं तेल आणि तूप हे एकत्र करून त्याचा लेप करून तो जर आपण छातीला लावला तर त्याने सुद्धा आपला कफ, आपला दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार। आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असेल तर मायग्रेनच्या त्रासामध्ये सुद्धा तुपामध्ये किंवा एरंडेल तेल किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये हे पान आपण भाजवून ते जर आपल्या कपाळावरती लावलं तर आपल्याला मायग्रेनचा त्रास म्हणजेच डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे। त्वचा रोगासाठी सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे। त्वचा रोगासाठी आपल्याला याचं पानाचा चूर्ण बनवायचा आहे, त्याच्यामध्ये तीळ तेल आणि नीम तेल म्हणजेच कडुलिंबाचं तेल हे मिश्रण करून ज्या ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन झाले, ज्या ठिकाणी आपल्याला खाज येत आहे, तर त्या ठिकाणी जर आपण लावलं तर आपल्याला याचा त्वचा रोगावर नक्कीच फायदा होणार आहे। आता येऊयात आपण कॅलाट्रॉपिस नावाचं होमिओपॅथिक औषध आहे तर ते कसं वापरायचं याकडे। तर आपल्याला कॅलोट्रॉपिस हे जे औषध आहे, होमिओपॅथिक औषध कॅलोट्रॉपिस, हे 5-5 थेंबच घ्यायचं आहे। मदर टिंचर फॉर्म मध्ये मिळतं, तर अर्धा ग्लास पाण्यामध्ये 5 थेंब सकाळी, 5 थेंब संध्याकाळी अशा प्रमाणामध्ये आपण सेवन करायचं आहे। तर याचे ह्या कॅलोट्रॉपिस औषधाचे काय औषधी गुणधर्म आहेत, तर पहिला, जॉइंट पेन, सांधेवात असतील किंवा आपल्या स्नायूंना सूजन आलेली असेल, वेदना असतील, तर ते कमी करण्यासाठी हे औषध उपयोगी ठरणार। दुसरं आहे, आपल्याला वारंवार दम्याचा त्रास होत असेल तर दम्याच्या त्रासामध्ये आपल्याला काय करायचंय, याचे 5 थेंब कोमट पाण्यासोबत आपण सेवन करायचंय, त्याने आपल्या दम्याचा त्रास कमी होणार आहे। आपल्याकडे कोणी रुग्ण आहे किंवा दम्याचा त्रास अचानक वाढलाय, डॉक्टरांकडे जायला आपल्याला वेळ नाही, तर इमर्जन्सी मध्ये आपण ह्या कॅलोट्रॉपिस मदर टिंचरचे 5 थेंब कोमट पाण्यामध्ये जर त्या रुग्णाला दिले तर त्याचा जो काही अस्थम्याचा अटॅक आला आहे तर तो अस्थम्याचा अटॅक कमी होण्यास मदत होत आहे। श्वास घ्यायला त्रास होत असेल, दम लागत असेल, धाप लागत असेल, निमोनिया असेल, तर त्यावर सुद्धा हे मदर टिंचर उपयोगी ठरणार आहे। जुन्या ज्या काही जखमा असतील त्या जखमा भरत नाही आहेत तर त्या जखमा भरण्यासाठी सुद्धा कॅलाट्रॉपिस मदर टिंचर हे उपयोगी ठरणार आहे। त्यानंतर
सिफिलिस नावाचा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, तो रोखण्यासाठी सुद्धा कॅलाट्रॉफिस मदर टिंक्चर उपयोगी ठरणार आहे. तर हे होते ह्या कॅलाट्रॉफिस मदर टिंक्चर म्हणजेच रुईच्या झाडाचे औषधी गुणधर्म. फक्त आपण काळजी हीच घ्यायची आहे की याच्या पानाचं आपल्याला सेवन करायचं नाही. हे आपण एक्सटर्नली अप्लाय करू शकतो आणि कॅलाट्रोफिस जे काही मदर टिंक्चर आहे, होमिओपॅथिक औषध आहे, फॉर्म्युलेशन तयार केलेलं आहे, तर ते फॉर्म्युलेशनच आपल्याला वापरायचं आहे. तर हे होते ह्या रुईच्या झाडाचे औषधी गुणधर्म. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.